बॉडी शेमिंग करतात ना मला प्रचंड हसायला येतं. त्या कमेंट ज्या असतात ना मला एवढं हसायला असतं कारण इतके युनिक असतात ना. काय आपण सुद्धा विचार काय करू शकत नाही अशा डोकं अशा चालवतात रे बाबा, ती लोक डेंजर असतात. कारण रोहित दादा या सगळ्यात इतकं किडेबाज आहे ना. बरोबर. तो इतकं बारीक सटल हळूवार एखादा विनोद करतो ना, जे तुला कळणारही नाही की हा माणूस काय बोलून गेला. आणि कोणतरी पटकन फुटतं त्याच्यामुळे की अरे हसी हे का हसले रे. त्या प्रेक्षकांनी तेवढं प्रेम केलंच आहे आणि अजूनही करतायत. हे प्रेक्षक आपल्याला कितपत स्वीकारतील याची एक भीती पण आहे मनात. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. कलर्स मराठी वाहिनीवर एक नवा कोरा आपला शो आला आहे आणि त्या शोचं नाव सगळ्यांना माहिती आहे किंवा मित्र बोलून की ती ओळ हसताना हसायलाच पाहिजे ही आत्ता महाराष्ट्राच्या संपूर्ण घराघरामध्ये पसरली आहे. आणि त्याच निमित्ताने या शोच्या सेटवर आपण आज आलो आहोत. आपण खूप साऱ्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारल्या आहोत. या सगळ्या वेड्या आणि ठार वेड्या कलाकारांमध्ये अजून एक ठार वेडी मुलगी अशी माझ्यासोबत आहे. स्नेहल माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी किती भारी मजा येते कारण का कलर्स मराठीचा हा सेट आणि भला मोठा सेट आणि एकापेक्षा एक चित्र विचित्र तुझे मित्र. काय सांगशील त्याबद्दल? खूप मजा येते. जर तूच म्हणाला चित्र विचित्र हा. चित्र विचित्र लोकांबरोबर काम करताना मजा येतेच. असं काही ठरवावं नाही लागत की अरे नाही आता जाऊया आणि मजा करत नाही, येतेच. कारण डोळ्यांनीच इतके बोलतात सगळे की अपसुक अरे हे का हसले असतील पण ते माहितीये का हसले असते. असं असं कधी झालं का आता जशी बोलली की आपसुक हसली असतील असं कधी झालंय किंवा निलेश दादा काहीतरी तुम्हाला नरेट करतोय. हा. निलेश दादा सोबत ह्याच्या आधीच पण तू काम केलंस. निलेश दादा काहीतरी नरेट करतोय पण इकडे अजून दोघं तिघाशी चांदाल चौकडी आहे ज्याच्यामुळे अब्बे यार काहीतरी झालं मला ऐकून घ्यायचंय. अरे असं बऱ्याचदा होतं कारण रोहित दादा या सगळ्यात इतकं किडेबाज आहे ना. बरोबर. तो इतकं बारीक सटल हळूवार एखादा विनोद करतो ना, जे तुला कळणारही नाही की हा माणूस काय बोलून गेला. आणि कोणतरी पटकन फुटतं त्याच्यामुळे की अरे हसी हे का हसले रे. रोहित दादासोबत माहिती आहे आम्हाला पण तरी सुद्धा असं होतच असतं. आहे बऱ्याच हे रोहित दादाकडनं जास्त होतं. आणि मग तो मला चोमडी म्हणतो रोहित दादा की तू चोमडी आहेस. कारण मी ते ऐकलं नाही एकदा की मी जोरात सांगते सगळ्यांना. मला वाटतं की म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे ते. म्हणजे हे कसं माहितीये का की मीच का एकट्या शिवाय खाऊ ना जर झालंय सगळा शो झाला तर माझ्या सगळ्यांना ऐकायला पाहिजे. मला माझ्या मस्तीत राहायचं आहे. पण तुला दुसरा प्रश्न म्हणजे दुसरा बोलण्यापेक्षा एक वेगळा असा प्रश्न विचारायला आवडेल की आधी आपण एका वाहिनीसाठी काम केलेलं आहे. त्या वाहिनीच्या प्रेक्षकांनी किंबहुना त्या संपूर्ण लोकांनी आपल्यावर खरंच मनापासून प्रेम केलेलं असतं. कट टू आपण अचानक एका नवीन वाहिनीवर काम करतो. एक भीती कलाकार म्हणून किंबहुना एक प्रेशर असतं का किंवा ह्या वाहिनीचे सुद्धा काहीतरी रूल्स रेग्युलेशन असतात तर ते सुद्धा आपण एक कलाकार म्हणून फुलफिल केलेच पाहिजेत. काय सांगशील त्यांना? नाही हे तर आहेच. त्याचबरोबर जबाबदारी पण आहे की रूल्स रेग्युलेशन तर आहेतच. जबाबदारी पण आहे कारण त्या प्रेक्षकांनी तेवढं प्रेम केलंच आहे आणि अजूनही करतायत. हे प्रेक्षक आपल्याला कितपत स्वीकारतील याची एक भीती पण आहे मनात. आणि पहिला एपिसोड बघितल्यानंतर थोडीशी कमी झाली आहे. पण जसं निलेश सर नेहमी म्हणतात की आज हसले आहेत उद्या हसतील की नाही माहीत नाही. तर तो प्रयत्न आमचा असणार आहे की ते नेहमी हसावेत आणि इतकंच प्रेम त्यांनी आमच्यावर करावं. कधी कधी ही डेली पडतेच पडते कारण का जसं आम्ही बघितलं आता ह्या सगळ्या म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यू आउट होईल त्याच्या आधी ह्यांची रिहर्सल सुद्धा आउट होईल आणि रिहर्सल मध्ये खरंच वेड्यासारखं काम करत आहेत. मला स्नेहल तुला विचारायला आवडेल की जेव्हा कधी ह्याच्या आधीच्या मालिकेमध्ये सुद्धा किंवा आता सुद्धा काम सुरू असताना कधी जर नाही एखादा पंच पडला भीती असते का की छायला यार ह्या पंचवर माणसं हसायला पाहिजे होते? हो हे बऱ्याचदा होतं की अरे यार इथे इथे लाफ्टर अपेक्षित होतं आणि नाही. पण निलेशनाचं असं आहे की ते इतकं बुस्टअप करतात ना. जर आमचा एखादा ब्लॅकआउट असेल ते ठीक आहे झालंय ठीक आहे आपण ते करू काय हरकत नाही. पण हे नका हो किंवा ते चालू स्किटमध्येच इतके चार्जअप करत असतात ना त्यांच्याकडनं एवढे एफर्ट्स देत असतात ना की ती कुठून तरी एनर्जी पास होत असते. म्हणजे आत्ता जशी आमची टीम जमली आहे तर ते सगळेच असे आहेत की ओके तू हे होते का थांब 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 मी ही घे एनर्जी ही घे हे घे. सो हे असं सगळं चाललंय की सगळे त्या एनर्जीनेच परफॉर्म करतात. सो करताना खूप मजा येते आम्हाला. खरं तर कसं असतं माहिती आहे का जसं तू बोललीस की प्रेक्षक आमच्यावर आज देखत प्रेम करत आहे पण हाच प्रेक्षक कधी कधी एक मराठीमध्ये म्हण आहे खूप चांगली की निंदकाचं घर असावे शेजारी. त्या पद्धतीने तेवढाच अधिकाराने निंदा सुद्धा करतो आणि सोशल मीडिया थ्रू असू दे किंबहुना पर्सनल भेटून सुद्धा काही कारणास्तव प्रेक्षक हे निंदा आज सुद्धा करत असतील. एक स्नेहल कलाकार म्हणून सुद्धा या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघते आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा तू या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघते? मग अगदीच जेन्युइन कमेंट्स असतील ना त्यांच्या की नाही आम्हाला थोडं म्हणजे आत्ता हे होतंय ते होतंय.
तर आम्ही ऐकून घेतो, मुळात आम्ही सगळंच ऐकून घेतो, पण अगदीच तुम्ही पण त्याची एक पद्धत असावी असं मला वाटतं. जर एखाद्याचं चुकतंय, आपल्या घरात जेव्हा आपलं चुकतं तेव्हा आपले आई बाबा आपल्याला समजावूनच सांगतात, सुरुवात ही समजावूनच असते. तर मला असं वाटतं की तुम्ही सांगताना पण तसंच सांगितलं पाहिजे की आम्हाला नाही आवडत आहे, तुम्ही करता आम्हाला नाही आवडत आहे, ठीक आहे, मान्य, ॲक्सेप्ट की नाही आवडत आहे, नाही आवडत आहे. ज्यांना आवडते ते बघतात, नाही आवडत आहे नका. पण ते एक हल्ली जे प्रकरण सुरू आहे ट्रोलिंग इतकं, मग त्याचं अगदी पाळंमुळं खणून काढतात सगळंच. मला बॉडी शेमिंग करतात ना, मला प्रचंड हसायला येतं. त्या कमेंट ज्या असतात ना, मला एवढं हसायला असतं, कारण इतके युनिक असतात ना. काय डोकं चालवतात रे बाबा, ती लोक डेंजर असतात. मी एवढी हसते जेव्हा मला बॉडी शेमिंग वरून असतं. आता मी एक फोटो टाकला होता माझा, ह्याचं फोटोशूट होतं, रेट्रो लुक होता, तर एकाने कमेंट केली आहे की ऐकायचे कमेंट खरंच खूप ऐकायचे. हा जो लाफ्टर आलाय मला एक्झॅक्ट आठवत नाही, कारण मला ती कमेंटच एवढी हसायला आलेली की माझ्याकडे असेल ती. प्लीज 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 प्लीज. म्हणजे असतं ना की कमेंट सुद्धा अशा भारी भारी करतात ना, म्हणजे ते त्याच गोष्टीसाठी बनलेलं असं असतं. कारण का मी सुद्धा बघतो की जेव्हा कलर्स मराठीवर ह्याचा प्रोमो आउट झालेला, प्रोमोच्या खाली तर खूप पॉझिटिव्ह कमेंट होत्या, पण नंतर बरं कमेंट आता मिळतच आहे, येते. शोधू दे मला. येस येस येस. कारण पिवळ्या ड्रेसवरचे एवढे हा. कपडे आहेत ना, पिवळ्या ड्रेसला घेऊन आहे बाई कमेंट. अच्छा, गुलाबी साडीचं वगैरे तसं काही अरे भाई, तांबडाचा गोळा बघा पिवळ्या ड्रेस मध्ये. एवढी म्हणजे किती विचार केला भाई त्याने, गोळा वेळा जुळवून पिवळ्या ड्रेस मध्ये, आणि वरून तो पण हसलाय भाई. मला एवढं भारी वाटलंय ना, लई कमाल. असे पाहिजे ट्रोलर्स, हे असे पाहिजे युनिक, तर मजा येईल. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतोय कारण का वेळेच्या बाबतीत थांबावं लागतंय. तुमचा शूट सुद्धा असणार आहे, पण जाता पुन्हा एकदा धन्यवाद हा नवा कोरा शो आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्यू. आणि बघायला विसरू नका शनिवार रविवार रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर. हसताय ना, हसतायलाच पाहिजे.